नमस्कार. थोड्याच दिवसात शेतकरी सोयाबीनच्या पिकाची लागवड सुरू करणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं कोणतं वाण निवडावं याविषयी बरेच शेतकरी संभ्रमात असतात. तर याच विषयी आपण आज सोयाबीनच्या जे काही 10 लोकप्रिय अशा जाती आहेत आणि त्यांची संपूर्ण वैशिष्ट्ये मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, अशी वाण निवडा की उत्पन्न वाढेल, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता जास्त असेल. ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. यामध्ये पहिलं वाण आहे MACS 1460 या ह्याचं नाव आहे. याची आता वैशिष्ट्ये पाहूया. 89 ते 91 दिवसात पक्व होणारा हा वाण आहे. फुलाचा रंग पांढरा असतो. जास्त उत्पादन क्षमताच म्हणजे 22 ते 38 क्विंटल प्रति हेक्टर. शेंगा फुटण्यास प्रतिरोध, विविध किडी व रोगांना मध्यम प्रतिबंधक. मध्य व पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी हा वाण योग्य आहे. तर आता दुसरी जी काही जात आहे सोयाबीनची ती पाहूया. MACS 1520. MACS 1520 जास्त उत्पादन क्षमताच म्हणजे 21 ते 29 क्विंटल प्रति हेक्टर. फुलाचा रंग हा जांभळा असतो. याला कालावधी 100 दिवस लागतो. शेंगा फुटण्यास प्रतिरोधक, प्रकाश व उष्णतेस संवेदनशील. मराठवाडा व विदर्भात लागवडीस हा वाण योग्य आहे. आता तिसरा वाण पाहूया. MACS NRC 1667. कुनितज्ञ ट्रिप्सिन इनहिबिटर मुक्त म्हणजेच KTI फ्री वाण आहे. MACS 450 या जुन्या वाणाचा मूलचा उत्पन्न वाण म्हणजेच 450 या वाणालाच त्यांनी अपडेट केले आहे. उत्पादन क्षमता हे 20 ते 21 क्विंटल प्रति हेक्टरची. फुलाचा रंग हा जांभळा असतो. कालावधी याचा आहे ते 96 ते 98 दिवसात हे सोयाबीनचं उत्पन्न निघतंय. सोया खाद्यपदार्थ व पशुखाद्य पदार्थ खाद्य उद्योगासाठी हे वाण उपयुक्त आहे. पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण भारतात लागवडीस योग्य आहे. आता पाहूया की चौथा वाण. चौथ्या वाणाचं नाव आहे KDS 992 फुले दुर्वा. याचं नाव आहे. अधिक उत्पादन क्षमता म्हणजे 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर. कालावधी दिवस आहे 100 ते 105 दिवस. फुलाचा रंग जांभळा असतो. तांबेरा रोगास प्रतिबंधक आहे. शेंगा फुटण्यास प्रतिबंधक. दक्षिण महाराष्ट्रात लागवडीस योग्य आहे वाण. आता पाचवा वाण पाहूया. KDS 753 फुले केमिया याचं नाव आहे. उत्पादन क्षमता 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर. फुलाचा रंग जांभळा. याचा कालावधी आहे 100 ते 105 दिवस. तांबेरा रोगास प्रतिबंधक आहे. दक्षिण महाराष्ट्रात हा वाण लागवडीस योग्य आहे. सहावा वाणाचं नाव आहे MACS 1188. जास्त उत्पादन क्षमता म्हणजे 25 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर. फुलाचा रंग पांढरा असतोय. याचा कालावधी आहे 105 ते 110 दिवसात हे पीक निघतंय. शेंगा फुटण्यास प्रतिरोधक आहे. विविध किडी व रोगांना मध्यम प्रतिबंधक. पश्चिम व मध्य महाराष्ट्रात हे पीक लागवडीस योग्य आहे. आता पाहूया की सातवा वाण. सातव्या वाणाचं नाव आहे MAUS 612. उत्पादन क्षमता आहे 32 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर. फुलाचा रंग जांभळा असतो. कालावधी 93 ते 98 दिवस आहे. शेंगा फुटण्यास प्रतिबंधक आहे. विविध रोग व किडींना प्रतिबंधक आहे. विदर्भ व मराठवाडा विभागास लागवडीस हा योग्य वाण आहे. आता आठवा वाणाचं विषय पाहूया. त्याचं नाव आहे MAUS 725. उत्पादन क्षमता याची आहे 25 ते 31 क्विंटल प्रति हेक्टर. फुलांचा रंग हा जांभळा असतो. यानंतर याचा कालावधी आहे 90 ते 95 दिवस. 20 ते 25% शेंगामध्ये 4 दाणे येतात. विविध रोग व किडींना मध्यम प्रतिबंधक आहे. मराठवाडा व विदर्भात लागवडीसाठी याची शिफारस केली जाते, योग्य आहे. 9व्या वाणाचं नाव आहे AMS 139. याचं दुसरे एक नाव आहे PDKV आंबा. फुलाचा रंग हा जांभळा असतो. परिपक्वतेचा काळ 94 ते 96 आहे. उत्पादकता 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर आहे. मूळकूज किंवा खोडकूज ह्या जो रोग आहे त्यासाठी प्रतिकारक आहे. शेंगा फुटण्यास प्रतिबंधक आहे. मुळावर रायझोबियमच्या गाठींचे व गाठीमध्ये लेग हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमच्या शेतीसाठी पुढच्या पिकासाठी हा खात म्हणून यूज होतं ते ज्या गाठी असतात त्या. आता शेवटचा आणि 10वा वाण पाहूया. याचं नाव आहे AMS 1001. यालाच PDKV येलो गोल्ड म्हणतात. उत्पादन क्षमता याची आहे 22 ते 26 क्विंटल प्रति हेक्टर. फुलाचा रंग जांभळा असतो. कालावधी आहे 95 ते 100 दिवस. मूळकूज, खोडकूज व पिवळा मोजॅक या रंगाचा मध्यम प्रतिबंधक आहे. विदर्भ व मराठवाड्यात या लागवडीस योग्य आहे.
तर हे होत्या 10 जाती. धन्यवाद.